नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, काल रात्री 10 वाजता तुमचा पीसीबी ग्रुपचा अटेम्प्ट 1 चा निकाल सीईटी सेलने डिक्लेअर केला. जसा निकाल डिक्लेअर केला तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स, मेसेजेस, व्हॉट्सअपवरती कॉमेंट्स, युट्यूब वरती कॉमेंट्स एकच प्रकारच्या येत आहेत की सर आम्ही जेवढे पर्सेंटाईल एक्सपेक्ट केले होते तेवढे आमचे पर्सेंटाईल नाही येते. मला आधी थोडंसं वाटलं की विद्यार्थी मस्करी करत असतील, ठीक आहे, पण मी पालकांशी बोललो. मी कमीत कमी 15 ते 20 पालकांशी बोललो आणि मला सेम फीडबॅक आला, सर माझ्या विद्यार्थिनीचे 100च्या वरती मार्क्स येत होते तरी आमचे 50 पर्सेंटाईल आलेले आहेत. अशा भरपूर विद्यार्थी पालकांकडून मला फीडबॅक भेटला. बघूया काय झालेलं आहे बाळांनो सगळ्या गोष्टी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. छोट्यातला छोटा तुमची अडचण, तुमचा इश्यू या चॅनलवरती उचलला जाईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. मी घाबरत नाही बाळांनो. हा व्हिडिओ सीईटी सेल पर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमची खरंच अडचण येते या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॅप राऊंड रिलेटेड बाळांनो आता सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघूया खरंच एमएसटी सीईटी 2026च्या निकालामध्ये स्कॅम झालाय का. मी तुम्हाला काही कॉमेंट्स दाखवतो, तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही असंच सांगताय, ठीक आहे. आता हे बघा 13 मिनिटं आधी कॉमेंट केलेला आहे, 85 मार्क 19 पर्सेंटाईल. आता मी हे तपासू शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्याची आन्सर की मॅच करून मग त्याचे पर्सेंटाईल. मला थोडासा वेळ द्या, मी ती सुद्धा गोष्ट करणार आहे बाळांनो. खरंच विद्यार्थी या गोष्टीमध्ये जेन्युइन आहेत की नाही. पण जर तुमच्यासोबत सुद्धा हा प्रॉब्लेम झाला आहे ना तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, जेणेकरून आपण या व्हिडिओला पुढेपर्यंत पोहोचू शकतो, है ना. प्रत्येक विद्यार्थी सांगेल त्याचे मार्क्स आणि पर्सेंटाईल, जेणेकरून आपल्याला समजेल खरंच हा इश्यू झालेला आहे का. कारण काल रात्री निकाल आलेला आहे, मी आता एवढ्यात उठलोय बाळांनो 10 मिनिटापूर्वी आणि लगेच व्हिडिओ शूट करतोय. मला समजू द्या की खरंच हा इश्यू झालेला आहे का. बघा इथं काय म्हटलंय, हिमानी थोंबारेने कमेंट केलेली आहे, सर मला 162 मार्क आहे आणि पर्सेंटाईल 61 येते, काय करू सर मी. एक खरंच ही गोष्ट जर असेल बाळांनो घडलेली असेल 162 मार्कावरती 61 पर्सेंटाईल, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हा व्हिडिओ सीईटी सेल पर्यंत पोहोचवण्यासारखी गोष्ट आहे, जेणेकरून काही ना काही आपल्याला मार्गदर्शन भेटेल, काही ना काही आपल्याला रिप्लाय भेटेल. सर 143 मार्क 51 पर्सेंटाईल, मला सुद्धा यकीन नाही होते बाळांनो 143 मार्कांना 51 पर्सेंटाईल कशी येऊ शकतात. कारण मी एका विद्यार्थीना जी विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड होती तिचे 116 मार्क आले होते आणि 116 मार्काला तिला 96 पर्सेंटाईल आहेत आणि योग्य पर्सेंटाईल आहेत. 116 मार्काला 96 पर्सेंटाईल योग्य आहेत, 143 मार्काला 51 पर्सेंटाईल कसं काय. खरंच ही गडबड आहे का खरंच, म्हणजे मला समजू द्या बाळांनो, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी कॉमेंट करा तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाईल. 152 मार्क 23 पर्सेंटाईल कसं काय. जर हे झालेलं आहे तर खरंच चुकी आहे सीईटी सेलची. आपल्याला काही ना काही निदान पाहिजे या गोष्टीवरती, आपल्याला काही ना काही स्टेटमेंट पाहिजे सीईटी सेल कडून. सर माझे पर्सेंटाईल 64 होते आणि माझा रिझल्ट 9 दाखवत आहे, 9.9 दाखवते, म्हणजे माझे मार्क 64 होते. बेसिकली त्याचं चुकलं बोलण्यातून. सर माझे मार्क 64 होते आणि माझा रिझल्ट 9.9 पर्सेंटाईल दाखवते. 64 मार्काला 9.9 पर्सेंटाईल पॉसिबलच नाही. सर टोटल मार्क्स 152 हो रहा है और परसेंटेज 52 दिखा रहा है. आता हे असे हजारो कॉमेंट्स आहेत बाळांनो. आता व्हॉट्सअपला बघा बाळांनो, या विद्यार्थिनीने कॉमेंट केलेला आहे, सर आय एम वैष्णवी, आय स्कोर्ड 96 इन अटेम्प्ट ऑफ पीसीबी, आय गॉट 52 पर्सेंटाईल. 96 मार्क्सला सुद्धा 52 पर्सेंटाईल नाही शक्य बाळांनो, नाही शक्य. आणि असं नाही की युट्यूबवरती कॉमेंट आहे, विद्यार्थिनीने स्वतः मला व्हॉट्सअप केलेला आहे मेसेज, ठीक आहे. त्यानंतर बघा या विद्यार्थ्याचे किती आलेले आहेत, 14 पर्सेंटाईल आलेले आहेत बाळांनो. सर माझे 122 मार्क येत होते, हा पण व्हॉट्सअप मेसेज आहे बाळांनो, है ना. इथं बघा सर 136 आले होते, त्याचे पर्सेंटाईल किती आहेत माहिती, 36.42 आणि मार्क त्याचे 136 आले होते बाळांनो. आता हे व्हॉट्सअप मेसेजेस पण मी तुम्हाला दाखवतोय. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बाळांनो, घडलेल्या आहेत, ठीक आहे. मला 2-4 कॉमेंट्स असले असते मी निग्लेक्ट केले असते, असे मला 1000 पेक्षा जास्त मेसेजेस आणि कॉमेंट्स आलेले आहेत बाळांनो, है ना. या इश्यूला जर खरंच आहे ना प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की खरं असं काही झालेलं आहे, आपण परत आवाज उचलू वाटल्यास तर, ठीक आहे. आता आपल्याला उत्तर पाहिजे सीईटी सेल कडून. जर खरंच अशा गोष्टी झालेल्या आहेत तर आपल्याकडे आपण सीईटी सेलला मेल टाकू, तुम्ही स्वतः मेल टाका सीईटी सेलला. आणि जर अशा गोष्टींचं आपल्याला निदान पाहिजे सीईटी सेल कडून, ठीक आहे बाळांनो. आता ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या झाल्या आहेत, आता सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे. जेवढे पर्सेंटाईल आले असतील 25 पर्सेंटाईल, 50 पर्सेंटाईल, 60 पर्सेंटाईल, 65 पर्सेंटाईल, 90, 95, 99 जितकेही पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे बाळांनो. हे आतापर्यंत फक्त 50% काम होतं. जर तुम्ही व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली बाळांनो, मी गॅरंटी देतो कमी मार्क्सला सुद्धा आपल्याला एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं, व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे बनवून, ठीक आहे. तर तीच कॉलेज लिस्ट तुमचे पर्सनल काउन्सिलर बनवतील बाळांनो, तुमची सगळ्या गोष्टी ते हँडल करतील, ठीक आहे. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड, सगळ्या गोष्टी लास्ट
लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित करून घेतली. ठीक आहे, व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं, व्यवस्थित कॅप राऊंड खेळले, व्यवस्थित स्पॉट राऊंड खेळले, व्यवस्थित ILS राऊंड खेळले, है ना. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये. का रे बाळांनो? एकच गोष्ट चुकीची केली, स्वतःहून प्रत्येक गोष्ट करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 400 फार्मसी कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तर स्वतः करून घ्या प्रत्येक गोष्ट. जर तुम्हाला 350 इंजिनिअरिंगचं कॉलेजचं नॉलेज आहे ना, तर स्वतः करून घ्या. जर नाही नॉलेज ना, प्लीज पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या बाळांनो. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगितल्या जातात बाळांनो. जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. स्कॉलरशिप सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांची 2-3 लाख रुपये फीज होती लास्ट इयरला, आपण 0 फीज केली बाळांनो. आपण काही खूप तोप मारला का बाळांनो? नाही, फक्त गव्हर्नमेंटच्या शासनाच्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, तुमच्यापर्यंत त्या स्कॉलरशिप पोहोचवणं हेच काउन्सिलिंग आहे. ही गोष्ट समजून घ्या, है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अलॉट केला जातो जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी तुम्ही कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्या सोबत असतात. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET ला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपण एक चांगलं कॉलेज टार्गेट करू शकतो बाळांनो. नक्कीच एनरोल करा. जरी तुमच्या हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. 50% काम ज्याने व्यवस्थित केले, ज्याने व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, ज्याने व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तो एक बेस्ट कॉलेजमध्ये जाईल बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच घोटाळा झालाय ना, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये समजू द्या, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ परत बनवणार आहे आणि आपण डिटेलमध्ये एक्सपोज करू गोष्टी. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.